महिलांना पाळीच्या दिवसामध्ये बाजूला बसण्याची पद्धत आजही बऱ्याच ठिकाणी सुरू आहे। गेल्या अनेक वर्षांपासून बाजूला बसण्याच्या पद्धतीला फाटा देण्याचा प्रयत्न देखील केला जातोय। मात्र आता नोकरदार महिलांना मासिक पाळी दरम्यान भर पगारी रजा देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। हा प्रश्न उपस्थित होतोय, मात्र महिलांच्या दुखण्याला का रजेसाठी हा पर्याय आहे, याबद्दल एकमेव उपाय हाच आहे का, असा देखील प्रश्न यानंतर उपस्थित होतोय। पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या त्रासाला झुगारणाऱ्या या जाहिराती नव्या नाहीयेत। एकीकडे हे दुखरेपण बाजूला सारण्याचा संदेश दिला जात असताना आता त्याच दिवसात महिलांना भर पगारी सुट्टी देण्याच्या मागणीनं जोर धरलाय। शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी या मागणीचं पत्र राज्य सरकारला पाठवलंय। ज्याप्रमाणे आपण मॅटर्निटी लीव या महिलांना देतो त्याचप्रमाणे आपण यांना मेन्स्ट्रुअल लीव सुद्धा देण्यात यावी, कारण पाळीच्या या काळात महिलांना खरोखर त्रास होतो। मग ते अगदी 20 वर्षाच्या असू देत किंवा 40 वर्षाच्या असू देत, तर एखादा दिवस त्याच्यातला जर त्यांना मेन्स्ट्रुअल लीव दिली तर मला वाटतं हा नक्कीच एक स्त्रियांना काम करण्याच्या ठिकाणी एक थोडंसं वुमन फ्रेंडली एन्व्हायरमेंट होईल। सरकार याचा विचार करेल की नाही माहिती नाही, पण मुंबईतल्या एका मीडिया बेस कंपनीनं आपल्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पगारी रजा देण्याचा निर्णय घेतलाय, ज्याचं या कंपनीत स्वागत होतंय। कामावरती त्याचा खूप फरक पडतो, त्यामुळे जर अशा दिवशी लीव मिळत असेल कंपनीकडनं तर मुलींसाठी ते खरंच खूप ब्लेसिंग सारखं आहे। अच्छा, आप पर वर्कलोड भी आ सकता है उसका, वो बाद में सोचेंगे ना उसके बारे में। अभी कुछ अच्छा चीज हो रहा है, मूवमेंट हो रहा है तो अच्छा है। माझ्या आजूबाजूच्या माझ्या टीम मध्ये मी किती वेळा बघितलंय की सगळ्या म्हणजे बसू पण शकत नाही ते दिवसभर, आणि त्यांच्यासाठी इट्स अ व्हेरी बिग थिंग। सुट्टी वेल जस्टिफाईड आहे, कारण की पिरियड्स बायकांना होतात आणि मुलांना नाही। अँड इफ समवन इज गोइंग थ्रू अ लॉट ऑफ पेन, दे हॅव द राईट टू टेक दॅट लीव। इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, तैवान, इटली या देशांमध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात 3 दिवसांची भर पगारी रजा देण्यात येते। दक्षिण कोरियामध्ये तर ज्या महिला रजा घेणार नाहीत त्यांना अतिरिक्त वेतन मिळण्याचीही तरतूद आहे। तो हमारे पास काफी फीडबैक आते हैं कॉफी पीते पीते, या कोई कभी बोलता है कि अरे फर्स्ट डे क्रैम्प पेन हो रहा है, तो मैं एज HR सुनती हूँ। कोई बोलता है हम क्या लीव अप्लाई कर सकते हैं, लगता है घर पे बैठी रहो, कोई ऑफिस आके दवाई लेते हैं। तो ये जब सुन रही थी तो मुझे कभी ऐसा लगा कि क्यों ना हम एक दिन लीव दे दे, मेंस्ट्रुअल लीव, एक ऑप्शनल लीव दे। पूर्वी मासिक पाळीच्या दिवसात महिलेला अशुद्ध समजण्याची अघोरी प्रथा होती। कोपऱ्यात बसलेली बाई ही अस्पृश्य समजली जायची। अनेक वर्षांच्या लढ्यानंतर हा समज आपल्या समाजानं मोडून काढलाय। त्यामुळे आता दुखरेपणाचं कारण देऊन त्या दिवसांमध्ये महिलेला घरी बसवणं कितपत योग्य आहे याचाही विचार करायला हवा। मनश्री पाठक, ABP माझा, मुंबई।